श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 5। श्री गणेशाय नमः। नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी, अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया। एक भक्ता नामधारका, अंबरीशा कारणे विष्णू ऐका। अंगीकारले अवतार देखा, मानुषी नाना रूप घेतसे। मत्स्य कुर्म वराह देख, नराचा देह सिंहाचे मुख। वामन रूप झाला भिक्षुक, झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी। दशरथ कोळी जन्म, प्रख्यात अवतार श्री रघुराम। राजा होऊनी मागती जन्म, गवळी या घरी गुरे राखी। वस्त्रे फेडूनी झाला नग्न, बौद्ध रूपी झाला आपण। होऊनी कलंकी अवतार जाणा, तुरुंगारूढ काय आवडी। भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ। सगरांकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी। तैसी एक विप्रवनिता, आराधिले श्री विष्णू दत्ता। तिचे उदरी अवतार धरिता, आश्चर्य झाले परियेसा। पिठापूर पूर्वदेशी, होता ब्राह्मण उत्तम वंशी। आपस्तंभ शाखेसी, नाम आपळ राज जाण। त्याची भार्या नाम सुमता, असे आचारे पतिव्रता। अतिथी आणि अभ्यागता, पूजा करी भक्तिभावे। ऐसे असता वर्तमानी, पतिसेवा एकमनी। अतिथी पूजा सगुणी, करी निरंतर परियेसा। वर्तता ऐसे एके दिवशी, आला दत्त अतिथी वेशी। श्राद्ध होती अमावस्येसी, तया विप्रा घरी देखा। न जेविता ब्राह्मण घरी, दत्तात्रेय भिक्षा घाली ते नारी। दत्तात्रेय साक्षात्कारी, प्रसन्न झाला तये वेळी। त्रिमूर्तीचे रूप घेऊनी, स्वरूप दाविले अतिगहनी। पतिव्रता धरुणी चरणी, नमन करी मनोभावे। दत्तात्रेय म्हणती तियेसी, मागवो माते जेवांछिसी। जे जे वासना तुझे मानसी, पावेल त्वरित म्हणितले। एकोनी स्वामीचे वचन, विप्र वनिता करी चिंतन। विनवितसे कर जोडून, नाना परिस्तवोनिया। जय जय जगन्नाथा, तू तारक भवासी तत्वता। माझे मनी असे वार्ता, पुरवावी ते देवराया। आता माते वरदेसी, वासना असे मानसी। न व्हावे अन्यथा बोलासी, कृपा सिंधू देवराया। माझे मनीची वासना, तू पुरवावी जगज्जीवना। अनाथा तारका नारायणा, म्हणून चरणी लागली। ऐकोनी तिचे करुणावचन, संतोषला त्रयमूर्ती आपण। कर धरून आश्वासोन, माघ जननी म्हणतसे। तव बोलिली पतिव्रता, स्वामी जे निरोपिले आता। जननी नाम मज ठेविता, करा निर्धार याची बोला। मज पुत्र झाले बहुत, नव्हती स्थिर जीवित। जे राहिले असती आता सजीवित, अक्षहीन पादहीन। हवा पुत्र आम्हा ऐसा, ज्ञानवंत परमपुरुषा। जगद्वंद्य देवसदृशा, तुम्हा सारिका दातारा। एकोनितीचे वचन, प्रसन्न झाला दत्त आपण। पुढे असे कार्यकारण, दीक्षार्थ भक्त जनांसी। तापसी म्हणे तियेसी, पुत्र होईल परियेसी। उद्धरील तुझ्या वंशासी, ख्यातिवंत कलियुगी। असावे तुम्ही त्याची या बोली, एरवी न राहावे तुम्हा जवळी। ज्ञानमार्गी अतुर्बळी, तुमचे दैन्य हरिल। इतुके सांगोनी तापसी, अदृश्य झाला परियेसी। विस्मय करीतसे मानसी, विप्रवनिता तये वेळी। विस्मय करोनी घरात, पतीसी सांगे वृत्तांत। दोघे हर्ष निर्भर होत, म्हणती होईल दत्तात्रेय। मध्यान समयी अतिथी काळी, दत्तात्रेय येताती तये वेळी। विमुख न होता तये काळी, भिक्षा मात्र घालीजे। दत्तात्रेयाचे स्थान, माहूर करवीर क्षेत्र खून। तयाचा वास सदा जाण, पांचाळेश्वर नगरात। एकोनिसतीचे बोला, विप्रमणी संतोषला। म्हणे पतिव्रते भले केले, पितर माझे तृप्त झाले। करुणी कर्म पितरांचे नामी, समर्पावे विष्णुसी आम्ही। साक्षात्कारे आपण येऊनी, भिक्षा केली आम्हा घरी। कृतार्थ झाले पितृगण समस्त, निर्धारे झाले मा स्वर्गस्थ। साक्षात विष्णू भेटला दत्त, त्रयमूर्ती अवतार। ऐसे नव मास क्रम योनी, प्रसूत जाहली शुभदिनी। विप्रे स्नान करुणी, केले जात कर्म तये वेळी। मिळवोनी समस्त विप्रकुळी, जातक वर्तविती तये वेळी। म्हणती तपस्वी होईल बळी, दीक्षा करता जगद्गुरु। श्रीपाद म्हणून या कारणे, नाम ठेविले तया ब्राह्मणे। अवतार केला
त्रैमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी करता झाला तयेवेळी एकोणी समस्त नगर लोक विस्मय करती सकळीक होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणात आचार व्यवहार प्रायचित्य समस्तांसी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांसी वर्तता ऐसे परियेसी झाला संवत्सर षोडसी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो एका विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असेन मी काम्य अमुचे ते तिये जवळी ते स्त्रिये वाचुनी आणि करणारी समस्त जाणा माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरू म्हणती तये वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिये वाचोनी नारी हा बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले त्रैमूर्ती कैसे पितया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथांसी ऐकोनी पुत्राचे वचन आठवले पूर्वसूचन भिक्षुके सांगितले जी खूण सत्य झाली म्हणतसे न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावी म्हणती माता पिता निश्चय करुनी आपुले मनी पुत्रासी म्हणती जनक जननी होतो आशा बद्ध होऊनी प्रतिपाळीसी म्हणूनिया ऐसे मनी व्याकुळीत डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छांगत पुत्रस्नेह करोनिया देखोनी मातेचे दुःख संभोगितसे परमपुरुष उठवून आपुल्या करकमळिके अश्रुपात पुसतसे अहो माते न करी चिंता जे जे वांछिसी ते देईन आता दृढ करोनिया चित्ता रहा सुखे आनंदत बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिसी अम्मा म्हातारपणी दैन्या वेगळे करिसी म्हणून पुत्र असती आपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन त्याते पोसावे आता कोणी आमुते कोण रक्षिल कोणी जननीचे वचन अवलोकितसे अमृत नयने पुत्र जाहले दोघे सगुण आली दृष्टी चरणाधिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघे येऊनी लागती चरणा कृतार्थ झालो म्हणून या आश्वासून तये वेळी दिधलावर तत्काळी पुत्र पौत्रादी नांदाल प्रबळी स्त्रिया युक्त सनातन सेवा कराल जनक जननी पावाल सुख महाज्ञानी इहल सौख्य पावोनी व्हाल मुक्त हे निश्चित असे बोलिनी तयासी संभोगितसे मातेसी पाहोनी दोघा पुत्रांसी राहता सौख्य पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी ओ मानसी कन्यापुत्र होतील त्यांसी पौत्र पुत्र पहाल नैनी अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपारी कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा आवो माता जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्यावया साधूजना सांगोनी मात्या पित्यांसी अदृश्य झाला परियेसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथून बदरीवना भेटी घेऊन नारायणा अवतार असे आपणा कार्याकारण मनुष्य देही दीक्षा करावया साधूजना तीर्थ हिंडतसे आपण मनोवगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णासी एकोणी सिद्धाचे वचन विनवी नामधारक आपण ते परियेसा श्रोतेजन म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपादावतार कथनम नाम पंचमाध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्या
यासोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे, त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग, धार्मिक उपाय, व्रत उत्सवांची माहिती, सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, कालभैरवाष्टक, विविध स्तोत्रे, मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनी या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.